सर्वांना हरिओम. आज आपण मनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 176चा अभ्यास करणार आहोत. हा 176वा श्लोक असा आहे. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देवधुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. आपण श्लोक पुन्हा एकदा ऐकूया. जगी द्वादशादित्य हे रुद्र 11 असंख्यात संख्या करी कोण शक्रा. जगी देवधुंडाळिता आढळेना जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. या श्लोकातील काही शब्दांचे आपण अर्थ पाहूया. पहिल्या ओळीमध्ये दुसरा शब्द आहे, त्यामध्ये 2 शब्द आहेत, द्वादश आणि आदित्य. द्वादश ही संख्या आहे, संस्कृत संख्या आहे. द्वादश म्हणजे 12. आदित्यचा अर्थ माहीत असेल आपल्याला. आदित्य म्हणजे सूर्य. द्वादशादित्य म्हणजे 12 सूर्य. शेवटी शब्द आहे या पहिल्या ओळीमध्ये 11. 11 म्हणजे 11 संख्या आहे ती. 10 नंतर येते ती 11. दुसरा शब्द आलेला आहे असंख्य, म्हणजे अगणित, ज्याची गणती करता येत नाही ते म्हणायचं अगणित, असंख्य. शक्रा, शक्रामध्ये मूळ शब्द आहे शक्र, त्याचा अर्थ आहे इंद्र. शक्र म्हणजे इंद्र. धुंडाळिता शब्द ग्रामीण आहे, त्याचा अर्थ आहे शोध घेता. धुंडाळिता म्हणजे शोध घेता. आढळेना म्हणजे आढळत नाही, सापडत नाही. चौथ्या शब्द आलेला आहे कैसा. कैसा म्हणजे कसा आहे. कळेना शेवटचा शब्द आहे. कळेना म्हणजे कळत नाही, लक्षात येत नाही. समर्थ माऊली सांगतात, या विश्वात एकूण 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य आणि 11 रुद्र आहेत. इंद्र तर असंख्य अगणित होतच असतात, त्याची संख्या सांगता येत नाही. इंद्रांची गणना मोजदाद कोणी करावी, पण या सर्व देवांचा नियामक मुख्य देव कोण आहे, तो कसा आहे, तो कुठे सापडेल, त्याचा शोध घेतला तरी तो सापडत नाही. आणि त्याला शोधून काढल्याशिवाय, त्याचे आकलन झाल्याशिवाय आपल्याला जन्ममरणरूप संसार चक्रातून मुक्ती मिळणार नाही. आपण या श्लोकाचा अर्थ पुन्हा एकदा ऐकूया. समर्थ माऊली म्हणतात, या विश्वात 12 आदित्य म्हणजे 12 सूर्य आणि 11 रुद्र आहेत. इंद्र तर असंख्य आहेत, त्यांची संख्या मोजता येत नाही. त्यांची गणना, त्यांची मोजदाद कोणी करावी, पण या सर्व देवांचा नियामक मुख्य देव कोण आहे, तो कसा आहे, तो कुठे सापडेल, त्याचा शोध घेतला तरी तो सापडत नाही. आणि त्याला शोधून काढल्याशिवाय, त्याचे आकलन झाल्याशिवाय माणसाला जन्ममरणरूप संसार चक्रातून मुक्ती मिळणार नाही. असा या श्लोकाचा थोडक्यात अर्थ सांगता येईल. वेद आणि पुराणांमध्ये विविध देवदेवतांचे वर्णन केलेले आहे. मानव
हा सकाम आहे, म्हणजे त्याच्या मनात नेहमी कामना असते. सकामचा अर्थ आहे कामनेसहित. म्हणून प्रत्येक मनुष्याच्या मनामध्ये कोणती ना कोणती तरी इच्छा, कामना म्हणजे इच्छा ही असतेच. आणि आपली कामना, इच्छा पूर्ण करण्याआधी तो निरनिराळ्या देवांची कल्पना करून तो त्यांच्या नादी लागतो. संत सम्राट विश्वमाऊली ज्ञानेश्वरांनी याचे अत्यंत सुंदर वर्णन भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीमध्ये केलेले आहे. त्यातील काही ओव्या आपण पाहूया. माऊली म्हणतात, एकादशीच्या दिवसी जे तुला पाडू आम्हासी, ते तुलाची नागासी पंचमीसी. चौथ मोटकी पाहे आणि गणेशाचाची होये, चौदशी म्हणे माये तुझाच वो दुर्गे. नवमिते मांडी मग बैसे नवचंडी, आदित्यवारी वाढी बहिरवा पात्री. पाठी सोमवार पावे आणि भेलेसी लिंगा धावे, ऐसा एकलाची आघवे जोगावी जो. ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी, अवघेन गावद्वारी अहेव जैसी. तैसेनी जो भक्तू देखसी सैरा धावतू, जाण अज्ञानाचा मूर्तू अवतार तो. या ओव्यांचा अर्थ असा आहे की एकादशीच्या दिवशी तो पांडुरंगाला जेवढा मान देतो तितकाच नागपंचमीच्या दिवशी नागाला मान देऊन त्याची पूजा करतो. चतुर्थी आल्यानंतर तो गणपतीचा उपासक होतो आणि चतुर्दशीच्या दिवशी आई दुर्गा माते मी तुझा भक्त आहे असे तो म्हणतो. नवरात्रीतील देवीच्या अनुष्ठानाला बसतो. रविवारी भैरोबाला नैवेद्य दाखवतो. नंतर सोमवार आला की चालला बेल घेऊन शिवलिंगाकडे. गुरुवारी धावत जातो दत्तगुरूंकडे. याप्रमाणे जो एकटाच सर्व देवांची कशीबशी उपासना करतो त्याच्याकरता माऊली एक दृष्टांत देतात, उदाहरण देतात. ज्याप्रमाणे वेशीत पाल ठोकून बसलेली वेश्या गावातील सर्व लोकांचेच कुटुंब असल्यामुळे ती सर्वांच्या योगाने अखंड सौभाग्यवतीच राहते. अशा रीतीने जो मनुष्य असतील तेवढ्या देवांची एकसारखी भक्ती करतो, क्षणभरही तो रिकामा राहत नाही. असा तो भक्त म्हणजे अज्ञानाचा अवतार आहे, अज्ञानाची मूर्ती आहे. आणखी एक मोठी गंमत अशी की एखाद्या देवाने जर त्याची मनोकामना, इच्छा पूर्ण केली की तोच खरा देव आहे. आणि जर त्या देवाकडून एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की मग त्या देवाला सोडून तो दुसऱ्या देवाला पकडतो आणि त्याच्या नादी लागतो. त्याने इच्छा पूर्ण केली नाही की आहेच मग तिसरा देव. आपण आत्ता पाहिली प्रत्येक दिवशी, आठवड्यातल्या प्रत्येक वाराच्या दिवशी तो प्रत्येकाच्या मागे धावतो. याचं कारण काय? एखाद्या देवाने इच्छा पूर्ण केली नाही की तो दुसऱ्याला पकडतो, दुसऱ्याने केली नाही की तिसऱ्याला पकडतो. अशा रीतीने माणसाच्या इच्छेप्रमाणे जो देतो, दान करतो, त्याला तो खरा देव समजतो आणि अशी त्याची ठाम समजूत असते. परंतु या धावपळीत माणूस खरा देव सोडून अन्य देवांची
आराधना करतो. मागच्या श्लोकापासून स्वामीजी आपल्याला सांगतात, या खऱ्या देवाचा आपण शोध घेतला पाहिजे. मनुष्य जन्माला आल्यानंतर आपले हे ध्येय असले पाहिजे की या जगामध्ये खरा देव कोण आहे आणि आपण त्याचा शोध घेतला पाहिजे. या श्लोकातून समर्थ आपल्याला माणसाच्या आणखीन भांबावलेल्या स्थितीचे वर्णन करून सांगताना म्हणतात की या जगात 12 आदित्य आणि 11 रुद्र आहेत. या 12 आदित्यांचा आणि 11 रुद्रांचा उल्लेख भगवंताने गीतेमध्ये केला आहे. सर्वप्रथम आपण 12 आदित्य कोणते आहेत ते समजून घेऊ. 1 धाता, 2 मित्र, 3 अर्यमा, 4 शुक्र, 5 वरुण, 6 अंशु, 7 भग, 8 विवस्वान, 9 पूषा, 10 सविता, 11 त्वष्टा आणि 12वा विष्णू असे 12 आदित्य आहेत. आता यानंतर 11 रुद्र कोणते आहेत ते पाहूया. 1 मन्यू, 2 मनु, 3 शिव, 4 महिनस, 5 महान, 6 ऋतुध्वज, 7 भव, 8 उग्ररेता, 9 काल, 10 वामदेव आणि 11वा धृतव्रत. अशी ही 11 रुद्रांची नावे आहेत. श्रीमद भागवतातील 3ऱ्या स्कंदातून ही नावे सांगितलेली आहेत. स्वामीजी या श्लोकाच्या 2ऱ्या चरणातून सांगतात, असंख्यात असंख्या करी कोण शक्रा. म्हणजे इंद्र तर अगणित होत असतात, त्यांची गणना मोजदात कोणाला बरे करता येईल. येथे इंद्र असंख्य म्हटले आहेत. खरं तर इंद्र हा देवेंद्र आहे. देवराजा म्हणजे देवांचा राजा आहे. देवांचा देव म्हणून तो एकच हवा ना, राजा एकच असतो. पण इथे म्हटलेले आहे की इंद्र असंख्य होऊन गेले, असंख्य होतच असतात, त्यांची मोजदाद करता येत नाही. पण इंद्र असंख्य आहेत असं म्हटले त्याला कारण आहे. इंद्र हा देव नाही. तर इंद्र हे एक पद आहे. जसं राजा हे एक पद आहे. आजच्या काळात राष्ट्रपती, पंतप्रधान हे एक पद आहे. तसंच इंद्र हे एक पद आहे. आणि या इंद्रपदासाठी अनेकांनी अनेक तपे केल्याचे प्राचीन वाङ्मयात आपल्याला वाचायला मिळते. आपण असे सुद्धा ऐकले आहे की 100 अश्वमेध यज्ञ केल्यानंतर इंद्र होता येते. म्हणजे इंद्रपद किंवा इंद्रपदाची खुर्ची मिळते. पण विद्यमान इंद्र म्हणजे आत्ता जो इंद्र पदावर बसलेला आहे तो विद्यमान इंद्र जर कोणी 99पर्यंत अश्वमेध यज्ञ पूर्ण करून 100व्या यज्ञाकडे निघाला की त्याच्या 100व्या यज्ञात विघ्ने आणतो, संकटे आणतो. त्यासाठी युद्धेसुद्धा झालेली आहेत. आणि हा स्वर्गाधिपती देवेंद्र स्वर्गात तरी किती काळ राहतो. दुसरा एखादा 100 अश्वमेध यज्ञ पूर्ण करून स्वर्गात येईपर्यंतच. अशा रीतीने असंख्य इंद्र होऊन गेले असे समर्थ या 2ऱ्या चरणातून सांगतात. पण देवांचा देव इंद्र यांची संख्या असंख्य आहे. तर मग
अत्युच्च स्थानाचे महत्त्व अगदी सामान्य आहे असे झाले नाही का? देवांचा देव इंद्र अत्युच्च स्थान आहे, पण जर ते इंद्र असंख्य असतील तर त्या अत्युच्च स्थानाचे महत्त्व अगदी सामान्य झाले. अशा वेळी या सर्व देवांचा मुख्य नियामक देव, थोरला देव कोण आहे? तो कसा आहे? तो कुठे बरे सापडेल? त्याचा शोध घेऊनही तो हाती लागत नाही, तो आपल्याला काही सापडत नाही. आणि याचेच वर्णन स्वामीजींनी 3ऱ्या आणि 4थ्या चरणातून केले आहे. जगी देव धुंडाळिता आढळेना, जनी मुख्य तो कोण कैसा कळेना. भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यायची हे सांगणारे अनेक पंथ आहेत, अनेकांची अनेक मते आहेत. पण भगवंताचे स्वरूप आहे तरी कसे हे सर्वप्रथम आपल्याला कळले पाहिजे, आपल्याला समजले पाहिजे. कारण देवांची गणती करता येत नाही, देवांची संख्या मोजता येत नाही, इतके देव या जगात, या विश्वात आहेत. त्यामुळे खरा जो कोणी एक देव आहे तो काही केल्यास सापडत नाही. बरे, उपासनेचे प्रकारसुद्धा बरेच आहेत. ज्या माणसाची इच्छा ज्या उपासनेने सफल होते ती उपासना तो माणूस मनामध्ये घट्ट धरून ठेवतो. तसेच देवही पुष्कळ आहेत आणि भक्तसुद्धा पुष्कळ आहेत. हे सर्व भक्त इच्छेच्या पोटी, कामनेच्या पोटी मनामध्ये काहीतरी इच्छा बाळगून देवाला चिकटतात, म्हणजे देवाची भक्ती करू लागतात. आता त्यामध्ये भाव किती असतो, भक्ती किती असते हा भाग वेगळा, पण ते मनामध्ये काहीतरी इच्छा बाळगून देवाची भक्ती करतात. आणि मग हे सगळे पाहिल्यानंतर कोणा एका देवाबद्दल, उपासनेबद्दल आपल्याला निश्चितपणे निश्चय करता येत नाही. शास्त्रामध्ये सुद्धा परस्परात एकमेकांमध्ये मतभेद असल्याने एक ठाम निश्चय करण्यासाठी त्यांचा उपयोग होत नाही. शास्त्रांची संख्यासुद्धा बरीच आहे आणि त्यांच्यामध्ये सुद्धा भेदही पुष्कळ आहेत. त्यांच्या मतांमध्ये विरोध आहेत. शास्त्रांबद्दल वाद करता करता अनेक लोक नाहीसे झाले, पण कोणालाही तो खरा देव कोण आहे, तो देव कसा आहे, तो कुठे वरे सापडेल या प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत. परंतु तरीसुद्धा समर्थ माऊलींचं मत आहे की मनुष्याने खरा देव, थोरला देव ओळखलाच पाहिजे, त्याचे स्वरूप जाणून घेतलेच पाहिजे. त्या देवाचे आकलन प्रत्येकाला झालेच पाहिजे. आणि या गोष्टीचे ज्ञान होण्यातच, म्हणजे खऱ्या देवाचे आकलन होण्यातच मनुष्य देहाची सार्थकता आहे. त्यासाठी म्हणजे मनुष्य देहाची सार्थकता करण्यासाठी, अर्थात खऱ्या देवाची ओळख होण्यासाठी मनुष्याने सतत संत सज्जनांच्या सहवासात निरंतर राहिले पाहिजे. तरच आपल्याला संत महात्मे खऱ्या देवाची ओळख करून देतील. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करू.